अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। गेल्या 7 दिवसांपासून बंद असलेली अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून सुरू होतीये। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीची पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख आहे आणि अकोला इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीदार आणि हमाल यांच्यामध्ये हमालीच्या दरबारीवरून सन्मानजनक तोडगा निघालेला नव्हता। त्यामुळे गेल्या 7 दिवसापासून बाजार प्रशासनाने व्यवहार पूर्णतः बंद ठेवलेले आणि या वादामुळे बाजार समितीतील खरेदी विक्री व्यवहार बंद होते। या बंदचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसत होता। याबाबत काल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या अध्यक्षतेखाली हमाल प्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांची एक संयुक्त बैठक बोलावली गेली। तोडगा काढला गेलाय, त्यामुळे आजपासून बाजार समितीचे व्यवहार सुरळीतपणे सुरू होत आहेत। संपन्न होता ॲक्च्युली त्या गाडीवाल्यांचा आणि व्यापाऱ्यांचा त्या दराबद्दल वाद होता। त्याच्यामुळे तो वाद सलटला नसल्यामुळे 7 दिवस कामकाज काही होऊ शकलं नाही बाजारातलं। पण आज सर्व संचालक मंडळ एकत्र झालं आणि त्यांना सांगितलं आम्ही की तोडगा निघाला नाही आज तर आम्हाला पुढची कारवाई करावी लागेल। या सर्वांनी संयुक्त मीटिंग घेतली। आज जवळपास 3 तास 2.5-3 तास चर्चा चालली आणि त्याच्यातून आज मार्ग निघाला। उद्यापासून सकाळपासून बाजार सुरळीत सुरू होईल।